झालेली आणि ती जमिनीवर पडली, त्यामुळे स्टॅम्पेड झाला लाठीचार्जमुळे. त्यामुळे ती क्रिटिकल आहे. तिला जर काही झालं तर दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती जिम्मेदारी असेल आणि आमचं आंदोलन जे आहे ते चालूच राहील. आम्ही आंदोलन मागं घेणार नाही. काल जे झालं त्याच्यानंतर तर आम्ही अजिबात मागे सरकणार नाही. काल हा भारतासाठी काळा दिवस होता. 12-12 वर्षांच्या लहान मुलींवर दिल्ली पोलिसांनी लाठ्या चालवल्यात, त्यांचे गळे पकडलेत. वांगचुक सरांनी काल जे दिल्ली पोलिसांनी अत्याचार केला, जी क्रुएल्टी दाखवली स्टुडंट्सवर, ते पाहता वांगचुक सरांनी त्यांचा अनशन पुढे चालवायचं ठेवलं. आरोप केला जाते की तुझ्याकडे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे आणि त्यांचं समर्थन मिळेल, त्या आरोपांवर काय? माझं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही देशातल्या मुलांचे डोके फोडतायत. माझं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही 12-12 वर्षांच्या मुलींचे डोके फोडतायत. काय भान आहे की नाही या सरकारला? गुंडांची सरकार आहे ही. 12-12 वर्षांच्या मुलींचे डोके फाडले, 15 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडले, तिच्या छातीवर पाय देऊन तिला मारण्यात आलेले आहे. माझं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही तुमच्या देशातल्या मुलींना मारताय. जेपी नड्डांच्या घरी काल नेमकं काय? आणि माझं जर आंतरराष्ट्रीय कनेक्शन असेल तर आरोप कशाला लावताय? इन्व्हेस्टिगेशन करा, आरा सगळं बाहेर दाखवा मीडिया समोर. नड्डांच्या घरी काल नेमकं काय झालं? नड्डांच्या घरी नुसता टाइम वेस्ट केला नड्डांनी. तिथं बोलवलं, आमचे जे स्पोक्सपर्सन गेले होते त्यांचे मोबाईल जप्त केले, एका प्रकारे त्यांना हाऊस अरेस्ट केलं आणि कुठे ना कुठे असा प्रयत्न करण्यात आला की मला इथं कसं तरी एकटं पाडण्यात यावं. सौरभ दास आणि आशुतोष अंकाला तिथं फसून त्यांनी तेच केलं. एकीकडे तुम्ही आम्हाला बोलवण्यासाठी तिथं बोलवलं की आपण संवाद करू, याच्यावर कसं सोल्युशन काढता येईल, आणि दुसरीकडे तुम्ही स्टुडंट्सवर लाठीचार्ज केला इथं. काय अवस्था आहे, काय बोलणं झालंय तुझं? माझं सोनम सरांसोबत बोलणं झालंय, कारण की पोलीस अजूनही त्यांच्यासोबत बोलणं होऊ देत नाहीये. त्यांच्या वाईफ सोबत माझं बोलणं झालंय. त्यांची वाईफ सांगते की त्यांनी अनशन पुढे सुरू ठेवणारे आहेत ते, आणि आम्ही सगळे खूपच चिंतित आहे त्यांच्यासोबत. मला अडवतायत आणि फोन घेऊन जाणं अलाउड नाही है. छाती पर पैर दिया है और इसकी छाती पर पैर देकर इसको पीटा है. क्या ऑर्डर से दिल्ली पुलिस को? बच्चों का खून करने के ऑर्डर से. जो धर्मेंद्र प्रधान 20 से ज्यादा स्टूडेंट की मौत का जिम्मेदार है, उसको बचाने के लिए नरेंद्र मोदी के और बच्चों का खून बहाना चाहते थे. कल हमें हमारा प्रोटेस्ट कॉल ऑफ करना पड़ा क्योंकि हम नहीं चाहते थे और बच्चों को चोट लगे, हम नहीं चाहते थे और बच्चों का सर फूटे. कल तो पता चल गया कि सरकार को बच्चों की जान की चिंता नहीं है. जिस तरह Your opinion has value. Join Media Rewards, complete surveys and earn reward points with every answer. Redeem your points for amazing rewards. Free to join. Download Media Rewards now. सरकार से सवाल ही ना करे. अगर मार्च को रोकना ही था तो ये वाटर कैनन गन्स भी यूज कर सकते थे. बच्चे ही तो है ना, 17-18 साल के बच्चे थे ये. एक